आजकाल ना आपण बघतोय की देवघर छोटं पडतंय, इतके जास्त देव देवघरात ठेवायचे. देव जास्त ठेवले म्हणजे देव आपलं ऐकणार, किंवा कमी देव असले म्हणजे मी पूजा करत नाही, माझी भक्ती खोटी, असं आहे का? काही अजिबात नाही. आपली आजी पणजी यांचे बघा देवघरामध्ये अगदी पूर्वापार चालत आलेले काही देव तेच असायचे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती होती. आणि आजकाल आपण एवढे सारे देव ठेवतो, यंत्र ठेवतो, पण आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान नाहीये. आणि त्यातली त्यात बघा बघी त्याने ठेवले म्हणून मी असं करून कोणतेही देव देवघरामध्ये कधीच ठेवायचे नाही. देवघरामध्ये या 5 मूर्ती कधीच ठेवू नका. सर्वात पहिलं म्हणजे नाग असणारी, नागाची फणी असणारं जे शिवलिंग आहे ते देवघरामध्ये कधीच ठेवू नये. नागविरहित शिवलिंग देवघरामध्ये ठेवावं. दुसरं, उभी असलेली माता लक्ष्मी कधीच ठेवू नये, तुमच्या घरामध्ये पैसा टिकणार नाही. नंबर 3, 2 देव एक कधीच ठेवू नये, म्हणजे जसं की गणपतीच्या 2 मूर्ती वगैरे कधीच ठेवू नका.